नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली. आजच्या भागात आपण बघूया. सावलीकडे सगळे आता एकदम बघायला लागलेले असतात. सावली घाबरते. सॉरी माझं काही चुकलंय का नाही बोलणार मी तुमच्यामध्ये आता, खरंच सॉरी म्हणतो. अगं सावली कशाला सॉरी म्हणतीये, उलट आमच्या लक्षात आलं नाही. किरण, सावलीने सांगितलंय तेवढे चेंजेस करून घे. सारंग म्हणतो सावली पहिला करार असणाऱ्या म्हणतो तुला म्हणून सांगतो, मंथली आपल्याला 10 लाखाचा फायदा नक्कीच होणार आहे ह्या डीलमुळे. सावली म्हणते 10 लाख? नील म्हणतो हो. इकडे आता जगन्नाथजीच्या घरी भैरवी आलेली असते. जगन्नाथजी आणि अलका 3 जण बसलेले असतात. भैरवी म्हणते जगन्नाथजी येत्या रविवारी माझ्या कारकिर्दीला 35 वर्ष पूर्ण होणार आहे. जगन्नाथजी म्हणतो अरे बापरे, इतकी वर्ष सहन केलं भैरवीची लोकांनी तुम्हाला. का म्हणते जरा शांत बसता का. भैरवी म्हणते जगन्नाथजी पुन्हा एकदा आठवण करून देते, प्रोफेशनली तुमचा सल्ला घ्यायला आलीये, उत्तर सुद्धा प्रोफेशनलीच मला अपेक्षित आहे प्लीज. तेव्हा मोठा संगीताचा कार्यक्रम ठेवलाय मी आणि त्या कार्यक्रमामध्ये मला वजे घराण्याचा जो वारसा आहे गायनाचा किंवा जी गादी म्हणतो आपण ती परंपरा पुढे चालवायची, तो कार्यक्रम मला करायचा आहे. ती जी परंपरा आहे ती आता दुसऱ्याला सोपवायची वेळ आली आहे. मी 35 वर्ष केलंय सगळं काही, आता बस, आता मला हे सगळं काही ताराला सोपवायचंय. आणि हा ताराला देण्याचा जो वारसा आहे त्या वारशाचाच मला कार्यक्रम खूप मोठा असा करायचा आहे. ताराच्या हाती सुपूर्त करणारे ऑफिशियली, मग ते सगळे लोक येणार, मोठे मोठे संगीतकार वगैरे, खूप मोठा असा कार्यक्रम असणार आहे. तेच विचारायला आली आहे तुम्हाला, हा दिवस ही वेळ योग्य आहे की नाही. जगन्नाथजी गप्प बसत नसतात. आता गप्प बसले तर जगन्नाथजी कुठे. अहो भैरवीजी, त्यासाठी मुहूर्त बघायची गरज काय. मुहूर्त बघायची गरजच नाहीये. जी वास्तू खोट्या पायावर उभी आहे ती टिकणारच नाहीये, ती पडणारच, कोसळणार म्हणजे कोसळणार. ती नेहमी अशांत राहणार, तिला शांती मिळणार नाही. तुम्हाला म्हणायचं काय जगन्नाथजी, त्या मुलीला गाताच येत नाही भैरवीजी, तिला संगीत वारसा देऊन तुम्ही काय करणार आहे. त्या संगीत वारशाच ती तरी काय करणार, बारसं घालणार. जगन्नाथजी प्लीज, तुम्हाला आत्ताच सांगितलंय मी, व्यवस्थित उत्तरं हवी आहेत मला. भैरवी आता हात जोडते, मला योग्य तो सल्ला द्या जगन्नाथजी प्लीज. खूप अपेक्षा घेऊन आली आहे तुमच्याकडे मी. कागदावर पूर्ण नाव, वेळ, जन्मतारीख, ठिकाण सगळं काही लिहून द्या मला. आता प्रोफेशनली जगन्नाथजी बोलायला लागलेले असतात. जगन्नाथजी म्हणतात अलका चहा टाक ग. अलका पटकन उठते. फक्त मला. भैरवीला इतका राग येतो ह्या जगन्नाथचा, पण तिचं काम असतं त्यामुळे ती गुपचूप बसलेली असती बिचारी. इकडे म्हणतो सावलीला अगं सुरुवात आहे ना, मग कमी कमी होणार, नंतर वाढत वाढत जाणार. सावली म्हणते कमी नाही, हे 10 लाखच म्हणजे खूप आहे माझ्यासाठी. पहिल्यांदाच एवढा मोठा आकडा ऐकलाय मी. सारंग आणि नील आता हसायला लागलेले असतात, कारण सावलीसाठी 10,000 म्हणजे खूप आहे, तर 10 लाख ऐकले तरी त्यामुळे त्यासाठी ते खूपच झाले. म्हणतो सारंग चल येतो मी. सारंगने आता नील गेल्या सावलीला पटकन जवळ ओढलेली असती. लक्षात येतंय ना सावली तुझ्या, तुझी सही 10 लाखांची आहे सावली, लक्षात येतंय का. सावली म्हणते प्लीज मला घाबरवू नका ना, मला आधीच भीती वाटते इतकी. आधीच काम करताना इतकं टेन्शन येतं आणि त्यात तुम्ही अशी भीती दाखवता की माझ्या हातपायच गळून जातात बघा. आधी करार होऊ द्या, त्यांनी मान्य करूया, मग करू की विचार. तुम्ही जरा शांत बसा ना. सारंग म्हणे कशाबद्दल विचार करायचाय, गप्प बसता का आता. तुम्हीच म्हणता ना ऑफिसची कामं ऑफिसमध्ये आणि घरची घरी, मग तुम्ही दोन्ही मिक्स करू नका. सावली म्हणते सारंगला कामं करा, टाइमपास नका करू नुसतं फालतूपणा. सारंग आता हसायला लागलेला असतो सावलीवर. जगन्नाथजीने सांगितलेलं असतं दिवस, वेळ, मुहूर्त तिन्ही उत्तम आहे. तुम्ही तुमच्या लेकीला संगीताचा वारसा सोपवू शकता. खूप चांगला दिवस आहे आणि वेळ सुद्धा खूप छान आहे. भैरवी आता देवाचे आभार मानते आणि तिला असं रिलॅक्स फील होतं की मी जी वेळ ठरवली ती योग्यच आहे भाऊ. भैरवी म्हणते धन्यवाद जगन्नाथजी, इथे येण्याचा फायदाच झाला मला. तुमची फी किती झाली तेवढं सांगा आता. जगन्नाथजी म्हणता परवडेल. तुम्ही आकडा सांगून तर बघा जगन्नाथजी, रक्कम तुमच्या पुढ्यात असेल, मी जे मागेल ते द्याल. अगदी शब्द आहे भैरवी वजेचा आणि शब्द दिला म्हणजे दिला. जगन्नाथजी म्हणतात तुमच्या शब्दातनं माझ्या लेकीला मुक्त करा. जे वचन तिने दिलंय तुम्हाला किंवा तुम्ही तिच्याकडून घेतलंय त्याच्यातून तिला मुक्त करा. आता भैरवीला धक्काच बसलेला असतो. अरे बापरे, फारच मोठी किंमत मागितली जगन्नाथजी तुम्ही, एवढी अपेक्षा नव्हती मला. भैरवीने आता हात जोडलेले असतात. तुम्ही योग्यच बोलला, मला हे परवडणार नाही आणि मी देऊच शकत नाही. मी तुम्हाला बोललो होतो ना, माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळाला तरच तो मोबदला घेतो, नाहीतर समाजसेवा म्हणून मी सोडून देतो. एवढा काय विचार करत नसतो मी. फारच कठोर बोलता का जगन्नाथजी तुम्ही एवढं. भैरवीजी तुम्ही कठोर वागता, मी फक्त बोलतो, तुम्ही कठोर वागता. भैरवीजी मला सांगा, हा खोटारडेपणा अजून किती दिवस चालू ठेवणार आहे, कधीतरी संपायला हवाय ना. या भैरवी वजेचं अस्तित्व या जगात असेपर्यंत हा खोटारडेपणा असाच चालू राहणार. कुणाचंच अस्तित्व फार काळ टिकत नाही भैरवीजी, लक्षात ठेवा. तुमचं तर नाहीच नाही, टिकणारच नाही, शक्यच नाहीये. तुमचं अस्तित्वच खोट्याच्या जीवावर उभं आहे. खोटं कितीही रंगून ओरडून सगळ्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला
तरीही ते पटतच नाही, कारण खोटं ते खोटंच असतं आणि त्याचे आयुष्य जास्ती नसतं. भैरवीजी तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जिवंत असताना तुमचा खोटेपणा जगाच्या समोर आला तर तुम्ही काय कराल? नाही, मला उत्तर द्या, एक स्पष्ट उत्तर द्या. अगदी असं कधी होणार नाही, रादर मी असं होऊच देणार नाही. जगन्नाथजी म्हणतो, एवढा विश्वास आहे स्वतःवर? हो, मला स्वतःवर तर विश्वास आहे, पण त्याही पेक्षा सावलीवर विश्वास आहे. सावली दिलेले शब्द कधीच मोडणार नाही याची गॅरंटी आहे मला. सावली दिलेलं वचन मोडणार नाही. स्वतःपेक्षाही जास्त मला तिच्यावर विश्वास आहे. कुणीच काही करू शकत नाही. उदाहरण द्यायचं ठरलं तर हेच बघा की जगन्नाथजी, आमचं हे गुपित तुम्हाला कित्येक वर्षांपासून माहिती आहे, बरोबर आहे? तरी तुम्ही आतापर्यंत सांगू शकला का कुणाला? उघडकीस आणलं का तुम्ही? शक्यच नाही, कारण तुम्ही सुद्धा सावलीला दिलेल्या वचनामध्ये अडकलेले आहात. त्यामुळे तुम्ही सुद्धा जे सत्य आहे ते जगापुढे आणूच शकत नाही. कितीही प्रयत्न केला तरी सावलीचं वचन तुम्हाला लगेच आठवतं आणि तुम्ही शांत बसता, बरोबर आहे का जगन्नाथजी? त्यामुळे शक्यच नाहीये, आमचं सत्य जगासमोर येणं शक्य नाही, या जन्मात तरी नाही. भैरवी अगदी कॉन्फिडन्सने सांगत असते. ज्या लेकीने तुम्हाला शपथ घातली आहे, शेवटी काय ना, बापाची माया. मागचंच उदाहरण घ्या की, सावलीच्या सांगण्यावरून तुम्ही मला मदत केलीच की नाही? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? तुम्ही सुद्धा सावलीच्या वचनाच्या बेडीत अडकला आहात. तुम्हाला सुद्धा निघणं अशक्य आहे. तसंच मला सुद्धा सावली मोकळं करणार नाही आणि मी सुद्धा सावलीला मोकळं करणार नाही. शक्यच नाही सत्य समोर येणं. त्यामुळे तुम्ही हा विचारच करू नका जगन्नाथजी. कितीही इच्छा असू द्या, भैरवीचं गुपित सगळ्या जगासमोर यावं शक्यच नाही. तसं होणारच नाही, मला गॅरंटी हो. पुढं बोलून झाल्यावर भैरवी उभी राहते, नमस्कार करते. धन्यवाद जगन्नाथजी, येते मी आता. जगन्नाथजी म्हणतात, तुम्ही निवडलेला वेळ, दिवस, मुहूर्त तिन्ही पण उत्तम आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. कार्यक्रम अगदी उत्तम पार पडणार, यात काही शंकाच नाही. भैरवीजी भैरवी आता चाललेली असते. जगन्नाथजी म्हणतात, पण भैरवी पटकन माघारी फिरते. इकडे आता किरणने सगळे चेंजेस केलेले असतात आणि सुपर मार्केटवाल्यांना ते पाठवलेले असतात. त्यांचा चेंजेस किंवा त्यांचा रिप्लाय, आपण पाठवलेले चेंजेस आणि त्यांचा रिप्लाय कधीही येऊ शकतो. पण त्यांची एकच अट आहे की आज 5 वाजेपर्यंत सह्या झाल्या पाहिजे आणि लगेच आम्हाला कळवायचं. अगदी 5 वाजेपर्यंत सांगितलंय सर. आता आपल्या हातून काम जाणार, मग आपल्या हातात काहीच राहणार नाही. कारण म्हणतो, सावली ऐकलंच ना, 5 वाजेपर्यंतच आपल्याकडे टायमिंग आहे. कारण आता एवढा निरोप देते आणि तिथून ती निघून गेलेली असते. सावली आता विचार करायला लागलेली असते, आज जर हा करार होणार असेल तर मी रियाजाला कशी जाऊ? आणि रियाजाला गेली की मी पटकन येऊच शकत नाही माघारी. मी म्हणते, काही झालं तरी हे काम होणं महत्वाचं आहे. मी माईंना फोन करते आणि मला उशीर होणार आहे असं सांगून टाकते. सावलीला खूप टेन्शन आलेलं असतं. सावली आता सारंगला म्हणते, एक फोन करायचा आहे, तेवढा फोन करते आणि परत येते. सारंग म्हणतो, हो जा. इकडे आता भैरवी जगन्नाथजीला म्हणते, पण काय? जगन्नाथजी म्हणतात, कुठे काय? काही नाही, बोललो अगदी असंच. जगन्नाथजी, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? जगन्नाथजी म्हणतात, तुम्ही काय लपवताय जगापासून? इतकं काय काय तुम्ही लपवलंय भैरवीजी? मी काय लपवणार तुमच्यापासून? काहीही नाहीये लपवण्यासारखं. काळजी करू नका भैरवीजी, जे काय होईल ते उत्तम होईल. माझ्या लेकीचं आणि तुमचं भलंच होणार आहे, वाईट काहीच होणार नाहीये. इतक्या वर्षाच्या तुमच्या कष्टाचं तुम्हाला फळ मिळणार आहे भैरवीजी, बाकी काही होणार नाहीये. मी म्हणते, खरं तर ज्या पद्धतीने तुम्ही आता पण असं म्हटले ना, त्याच्यानंतर हे जे बोलताय त्यावर मला विश्वासच बसत नाहीये. तरीही तुम्ही सावलीचे बाबा आहात आणि प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र एक नंबर असा तुमचा अभ्यास आहे. सगळीकडे तुम्ही त्यानेच प्रसिद्ध झाले आहात. म्हणूनच तुमच्या ज्योतिर्विद्येवर, तुमच्या अभ्यासावर विश्वास ठेवते आणि तुम्ही म्हणताय सगळं ओके, तर मी विश्वास ठेवते. अगदी निर्धास्त होऊन जाते जगन्नाथजी. तुम्ही जे म्हणताय ते योग्यच असेल असं मानते आणि जाते. आता तयारीला लागते. येते असं म्हणून भैरवी आता निघून गेलेली असते. अलका पटकन आता जगन्नाथजीला अलका म्हणते, भैरवीला सांगितलं नाही पण काहीतरी गडबड नक्कीच आहे. आता मला सांगा तुम्ही, मला आता अंधारात ठेवू नका. का काही गडबड नाहीये ग, सगळं व्यवस्थित पार पडणार आहे. इतकी वर्ष भैरवी वजेनं लपवून ठेवलेलं भांड फुटणार. एकीवर जो विश्वास ठेवलाय ना, त्याला तडा जाणार म्हणजे जाणार. हे मात्र नक्की आहे, सगळ्यामध्ये माझ्या लेकीचा कुठेच काही हात नसणार आहे. जो विचार करतोय ना अलका, अगदी तसं झालं तर हळूहळू हळू माझी लेक सगळ्या त्रासातनं मुक्त होऊन जाईल. अगदी तिला हवंय तसं जगायला ती मोकळी होणार. कुणापासून काहीही लपवाछपी करण्याची गरज पडणार नाही माझ्या लेकीला. मलाही तेच हवंय ग, मी ठरवलंय तसंच व्हावं. म्हणून तिला काही बोललो नाही ग. शत्रूचा वाढलेला आत्मविश्वास कधी कधी आपल्याला दिलासा देऊन जातो, हे लक्षात ठेवाल का? आत्मविश्वास आहे भैरवीला सध्या. आता सुद्धा तेच होणार आहे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाणारी ही भैरवी. जगन्नाथजी नेहमीप्रमाणे देवा लक्ष ठेवा. आता भैरवीने ताराला फोन लावलेला असतो. तारा खूप चिडलेली असते. सांगितलंय ना तुला, सावलीने ऑफिस जॉईन केले, ते ऑफिसमध्येच असणार आहे ना. तिच्याकडे काम आहे, तिला फोन कर. मला का फोन करते तू सारखा सारखा? तारा,
तिने जर फोन उचलला असता, तिच्याशी बोलली असती, तिला निरोप दिला असता. आता कोणाला निरोप देऊ मी? तिने फोन उचलला नाही म्हणून तर तुला फोन केलाय ना. एक काम करायचं तारा, तिला निरोप द्यायचा. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. आत्ताच्या आत्ता सावलीने इथे रियाजासाठी यायचंय. मी अर्जंट बोलवलंय असं काहीही करून निरोप दे. सांगते ना या तारा, निरोप द्यायलाच लागणार. एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता इकडे निघून ये. सावलीला ऑफिसमधून कसं बाहेर काढायचं ते बघते मी. ती बरोबर बाहेर येते की नाही बघ तू. ताराला या भैरवीचे छक्के पंजे काही कळत नसतं. अगदी सिंपल असते तारा. ओके मामा, ॲज यू विश. तू म्हणतीये ना ये, मी लगेच येते निघून. ताराला इतका राग येत असतो ह्या रियाज फियाज, तिला अजिबात काही आवडत नसतं. हे सावलीने ऑफिस जॉईन केलं आणि माझ्या डोक्याचा त्रास वाढवलाय. तारा म्हणते इथे माझ्या कामावर फोकस करायचं म्हणतीये, तर दोघीही मला माझ्या कामावर लक्षच देऊ देत नाहीये. अगदी इरिटेट करलंय यांनी सगळ्यांनी. पण बाहेर कसं पडायचं त्याचा विचार केला पाहिजे. ऐश्वर्याने आता ताराचं आणि भैरवीचं बोलणं सगळं ऐकलेलं असतं. तारा जेव्हा रागाने निघून जाते तेव्हा ऐश्वर्या समोर येते. यांचं नक्की चाललंय तरी काय? काय यांच्यामध्ये शिस्त यांचं यांनाच माहिती. हा कसला त्रिकोण आहे? भैरवी, तारा, सावली, काही कळतच नाही काय नेमकी यांच्यात. ऐश्वर्या म्हणते दिसतंय तेवढं सरळ तर नक्कीच नाहीये. साधं सोपं नाहीये, काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहेच. या तिघी मिळून काहीतरी लपवाछपवी करताय. ऐश्वर्या आता लवकरात लवकर शोध घेणार आहे नेमकी तारा, भैरवी आणि सावली यांच्यात शिस्त आहे तरी काय. इकडे आता सावली बाहेर फोन करायला आलेली असते अगदी घाईघाईने. इकडे आता बाहेर आलेली असते जयंती. सावली जेव्हा फोन करायला बाहेर आलेलीच असते, हातात फोनच असतो. तेवढ्यात काय चल 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 भैरवी माई बोलवताय, चल चल. सावलीला काही समजून देत नाही, बोलून देत नाही. तेच ही जयंतीला ओढायला लागलेली असते. मी आत्ता येणार नाहीये, मला जमणारच नाहीये. 5 वाजेच्या नंतर येणार, हवं तर उशिरापर्यंत थांबते मी. पण मी काय आत्ता येऊ शकत नाही, तुम्ही जाऊन माईला सांगा. जयंतीने लगेच तिचा हात सोडलेला असतो आणि ड्रामा करायला लागते. याला काय म्हणतात सावली माहितीये का? परसरो आणि भागवत मरो. कळलं काय सावली? जयंती म्हणते शहाणे, मला चांगलं माहितीये तुझ्या कंपनीची डील होणार आहे ना आज, म्हणून तुला इथे थांबायचंय. 10 लाख रुपये मिळणार आहे ना? बरोबर आहे बरोबर आहे. 10 लाखाच्या नादात आई बापाला आम्हाला सगळ्यांना विसरलीस होय सावळे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जयंती आता ड्रामा करत असते आणि रडायचं नाटक करत असते सावलीच्या समोर. खोटे खोटे असू आता ते दाखवत असते. सावली म्हणते बहिणी तुम्ही काय बोलताय? आधीची गोष्ट वेगळी आणि आत्ताची गोष्ट वेगळी. मी अशी लगेच नाही येऊ शकत आहे. मी एकटी होते, माझा संसार आहे, सगळ्यांना उत्तर द्यायला लागतात मला. कारण सरांना खोटं बोलायला लागतं, मला हे आवडत नाही. अगं सावळे, काही चांगलं होणार असेल तर खोटं बोलायला काय होतंय? काही बिघडत नाही बघ. बाबा म्हणतात चांगलं काही घडायचं असलं आपण जो खोटं बोललो ते खोटं नसतंच, असे तुझे बाबा म्हणतात. मला काय माहित नाही पण बाबा म्हणतात. सावली म्हणते बहिणी तर माझी खरंच अडचण आहे, मी येऊ शकत नाही. जयंती म्हणते आत्ता माझ्यासोबत चल, तुझं काही काम आलं, साया बिया काही करायच्या असतील तर मी आणून सोडीन की तुला. आत्ता चल ग. सावली म्हणते नाही, एकदा माईंकडे गेले की त्या मला सोडणार नाही, मी येणार नाही. जयंती म्हणते मी सोडीन, माझी जबाबदारी. जयंती आता हे खोटं खोटं बोलत असते. सावली म्हणते नक्की तुम्ही माझी जबाबदारी घेताय? हा मग मी जबाबदारी घेईन ती तुझी म्हटल्यावर मी सोडणारच. तुझा विश्वास नाही का ग तुझ्या बहिणीवर? सावळे, नाहीच आहे का विश्वास? त्यांना पटवून देईन आणि तुला इथे आणून सोडीन. माझ्यावर विश्वास ठेव सावळी. 1 मिनिट मी सारंग सरांना सांगून येते. सावळे कशाला सांगतीये? नको वेळ घालू ग. सारंग सरांना फोन करून सांग की कशाला वेळ घालवतीये. किरणने आता बघितलेलं असतं सावलीला जयंतीने ओढत ओढत नेलंय. राजकुमार आता बेडरूम मध्ये काहीतरी काम करत असतो. तेवढ्यात काय अमृता येते. काय हो, काय हवंय? काही होतंय का तुम्हाला? अगं मला काय होतंय? मला कुठे काय होतंय अमृता? नाही तुम्ही बसून घ्या आधी, तुम्ही बसून घ्या, तुम्हाला बरं नाहीये. गॅरेजला जायचंय, खूप उशीर झालाय आणि खूप वेळ आराम केलाय मी. गिराईक खोळंबलं असेल ग बाई, तुला माहित नाहीये, मला जायलाच लागणार आहे. अमृता काय ऐकायला तयार नसते. बसा इथे आणि मी सांगते ते ऐका. गपचूप बसा बरं. सांगितलं ना खूप आराम झाला, जाऊ दे गॅरेजला. का हट्टीपणा करते अमृता? काय ऐकत नाहीये माझं तू? अरे राजकुमार कहाँ पे? वही गाडी देखेगा. पावसाचा सीझन संपला की आमचा सीझन चालू होतो. अमृता म्हणते सगळं माहितीये मला. अमृता म्हणते काय हो, सगळी गिराईक तुमच्याच दुकानावर? आजूबाजूला गॅरेजेस नाहीये का? एकटं तुमचंच गॅरेज आहे का? कसं आहे ना अमृता, भरपूर दुकानं, भरपूर गॅरेज आहे. पण कसं आहे, राजकुमारच्या हाताला जो गुण आहे तो दुसऱ्यांच्या नाही ना, दुसरा कोणी राजकुमार नाही ना, म्हणून ग. अमृता म्हणते गप्प बसा. अजिबात मला काही सांगायचं नाहीये. बरं वाटतंय का? ताप असेल तुम्हाला? अगं बरं वाटतंय सांगतोय ना अमृता मी. अमृता म्हणते बघितलं ना, माझं ऐकलं, काल आराम केला, कसं बरं वाटतंय की नाही बरं? काल जर गेला असता तर अजून वाढलं असतं, अजून ताप असता, तेच दुखणं तसंच घेऊन बसला असता. माझं ऐकलं तर चांगलंच झालंय ना. हो बाई हो, तुझं ऐकलं म्हणूनच बरं झालो, कळालं. आता मला जाऊ दे, आता नीट झालोय ना मी. त्या गोळ्या बिळ्या आहे ना आता फेकून द्या. तसंही लोक म्हणतात की ऐकावे जनाचे, करावे बायकोच्या मनाचे. तेच केलंय मी.
तोच स्वर्ग दिसे. तुमचं ना आपलं काहीही या, काय गंमत सुचतीये तुम्हाला राजकुमार. तर आता माझी काळजी करून झालंय, ओके. आता मी जे सांगतोय ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं. अमृतमध्ये काय कुणी खायला प्यायला दिलं तर काय खायचं प्यायचं नाही. ऐकतेस का मी काय सांगतोय. स्पेशली ऐश्वर्याने काहीही खायला प्यायला दिलं तर खाऊ नको. पण मी सांगतोय ना तेवढं ऐका अमृता. गेली कित्येक वर्ष दूधच देतीये मला. हे सांगायचंय ते दूध पिऊ नको, कळलंय तुला. नाही म्हणजे नाही. तर काय फायदा झालाय का आतापर्यंत. मग आता कशाला पितीये. आणि त्यातल्या त्यात मी नको म्हणतोय तर प्लीज नको पिऊस. तर काय बोलताय हो तुम्ही. जे काही दूध देते ते आपल्या भल्यासाठी, तिचा काय फायदा आहे. राजकुमारने चांगलीच ओळखलेली असते ऐश्वर्या, पण अमृता बिचारी भोळी असते. तिला वाटतं की माझ्यासारखीच समोरची सुद्धा आहेत. ऐश्वर्याला सुद्धा चांगलीच समजत असते. ऐश्वर्या किती कपटी कारस्थानी आहे अमृताला अंदाजा सुद्धा नसतो. पण राजकुमारने चांगलीच तिला ओळखलेली असते. कसं आहे ना अमृता, समोरच्याचं इंटेन्शन आपल्याला माहित नसते एक्झॅक्टली कसं आहे काय. औषध देण्यामागे चांगला वाईट काय परिणाम होणार आहे आपल्याला काही एक माहित नसतं. समोरच्याला मात्र सगळं माहिती असतं ना, त्या उद्देशानेच तो आपल्याला देतो की. म्हणून तुला म्हणतोय तिने दिलेलं खायला प्यायला काही घेऊ नको. आता एवढं सांगतोय तर एवढं ऐकायला काही हरकत नाहीये. अमृताने सुद्धा प्रॉमिस केलेलं असतं राजकुमारला की नाही खाणार पिणार मी ऐश्वर्याने काही दिलं तर. इकडे आता सावली आलेली असते जबरदस्तीने आणि भैरवीने लेक्चर सुरू केलेलं असतं. येत्या रविवारी जो कार्यक्रम आहे ना तो नेहमीचा कार्यक्रम नाहीये. जबरदस्त असा कार्यक्रम आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी 35 वर्षाची कारकीर्द केलेली आहे ना ती, किंवा जो वारसा आहे ना माझा तो आता कुणाला तरी सुपूर्त करायचा आहे. खूप मोठा आणि योग्य असा कार्यक्रम आहे. त्यासाठी सगळं काही छान झालं पाहिजे ना सावली. मग तू सुद्धा मन लावून रियाज केला पाहिजे, वेळेवर आली पाहिजे. बरोबर आहे की नाही. वजे घराण्याच्या परंपरेचा त्याच्या प्रतिष्ठेचा उत्सव असणारे तो कार्यक्रम म्हणजे साधा सुद्धा नाहीये. रवी एवढं मन लावून सांगत असते, ताराला अगदी झोप आलेली असते. तर जयंती इकडे हसत असते. तारा म्हणते मला जो तो वारसा ते हक्क हवंच नसेल तर. जयंती म्हणते अरे रे 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 तसलं काही होत नसतं तारा मॅडम. सगळं काही ठरवणाऱ्या कोण, तुमच्या आई. तुम्हाला काय हवंय काय नको प्रश्नच नाहीये. का 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 सांगा सांगा. कारण त्या आहेत ना सर्वे सर्वा त्या फुल अँड फायनल रिझल्ट त्याच देणार. तारा मॅडम तुमचं काहीही होऊ शकत नाही. जयंती आता मुद्दाम ह्या ताराला टॉर्चर करत असते. म्हणते माई तुम्हाला तेच सांगते, ऑफिस घर लगेच जयंती. ए शांत बस की, घराची काळजी करू नको. माई काय सांगताय ना ते ऐक. ओळे जरा आळस झटक. माई सांगताय ना मग ऐकते. हे बघा माई तुमचं सगळं ऐकणार. हवं तर खूप वेळ मी रियाज करणार. फक्त 1 तासाभरासाठी ऑफिसला जायला लागणार आहे मला. 1 मिनिटही सावळी तुला सोडणार नाहीये. 1 मिनिट सुद्धा इथून जायचं नाहीयेस तू. जयंती म्हणते ये पटकन लवकर रियाज कर आणि लवकर जाशील. मग जयंती इतकी घाई करत असते आणि मुद्दाम सावलीला त्रास देत असते. सावलीचं इतकं महत्वाचं काम आहे. सावलीला अजिबात काही बोलूच देत नसतात. तिने आता ती सावलीला समोर बसवते. म्हण भैरवी माई आता जयंतीकडे रागाने बघते. ती पटकन तिथून उठते आणि बाजूला जाऊन बसते. माई आणि सावली आता रियाजाला लागलेली असतात. इकडे आता किरण आलेली असते सारंगच्या केबिन मध्ये. तर 5 वाजेच्या आताच पेपरवरती सह्या करून मग पाठवायच्या. लक्षात ठेवा मी सारखं सारखं सांगतीये. नील म्हणतो ठीक आहे बबलू पेपर घेऊन जाईन काही प्रॉब्लेम नाहीये. सावली कुठे आहे, सावलीला बोलव. मगाशीच त्यांच्या वहिनीसोबत बाहेर गेल्यात त्या. सारंग आणि नील एकमेकांकडे बघतात. वहिनीसोबत? हो मी स्वतः बघितलंय. जयंती वहिनी नक्की त्याच होत्या? हो मी स्वतः बघितलंय त्याच होत्या. खूप गडबडीत बाहेर गेल्या एवढं पण सांगते मी. मग तो घरी तर काही झालं नसेल ना. सावली इकडे रियाजाला लागलेली असते आणि सारंग सारखा फोन करत असतो. माई म्हणते फोन उचलायचा नाही. जयंती आता तिचा फोन घेऊन बाहेर गेलेली असते बोलायला. आता सारंग म्हणतो सावली कुठेस तू? आता मला कळालं वहिनी आली तुला घेऊन गेली. काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का घरी? जयंती हसते आणि म्हणते जावई बापू मीच बोलतेय जयंती वहिनी. प्रॉब्लेम झालाय का नाही? माझं काम होतं ना म्हणून मीच तिला आणलंय. तिला आठवण करून द्या एका करारावर सही करायची आहे. बाकी तिला सगळं कळेल. तेवढी आठवण करा प्लीज. जयंती म्हणते हो हो पाठवते की. आता सारंग म्हणतो ठीक आहे थँक्यू आणि फोन बंद केलेला असतो. मित्रांनो हा भाग इथेच संपला. आता बघूया आपण जयंती पाठवणार का सावलीला सही करण्यासाठी आणि भैरवी खरंच तिला सोडेल का? सावलीचा करार सही करायला आली नाही तर करार रद्द होणार. एवढं मोठं नुकसान सगळ्यांचंच होणार. याचं खापर सावलीच्या डोक्यावर फुटलं जाणार. बघूया आता नेमकी काय होतंय कसं. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.